नमस्कार. आपले स्वीट होम फन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या पूर्वजांनी, आपल्या पितरांनी आपल्यासाठी खूप काही कष्ट घेतलेले असतात. आपल्याला जगात वावरण्याची शक्ती दिलेली असते. ते ह्यात असताना आपल्यासाठी सुख संपदा निर्माण केलेली असते आणि हेच पूर्वज पितर आपल्याला म्हणजे त्यांच्या वारसांना पितृ पक्षात, श्राद्ध पक्षात पृथ्वीवर भेटण्यासाठी येत असतात. तेव्हा त्यांना योग्य तो मान देणे, त्यांच्या आत्म्यास शांती देता येईल ही कर्मे करणे त्यांना अपेक्षित असते. त्यामुळे पितरांसाठी जे कर्म केले जाते ते जरूर करावे. त्यामुळे पितर आपल्यावर प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतात. ही गोष्ट पटवून देण्यासाठी मी एक पौराणिक कथा सांगते, ती जरूर ऐका. जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते. दोघेही वेगळे राहत होते. जोगे श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता. दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते. जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता, पण भोग्याची पत्नी अत्यंत साध्या मनाची होती. जोगेच्या पत्नीने त्यांना पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले. तेव्हा जोगेने ते व्यर्थ कार्य आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक गोष्ट घडवून आणतील. मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रण करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचे वाटले. तर ती म्हणाली, तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल, पण मला यात काही त्रास होणार नाही. मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईन. दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ. त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठविले. दुसऱ्या दिवशी तिने बोलावले म्हणून भोगेची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली. तिने स्वयंपाक तयार केला, अनेक पदार्थ केले. मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली. अखेर तिलाही पितरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते. यावेळी जोगेच्या पत्नीने तिला थांबविले नाही ना ती थांबली. लवकरच दुपार झाली. पूर्वज जमिनीवर उतरले. जोगे भोगेचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितले की त्याच्या सासरचे लोक तिथे जेवण्यात व्यस्त आहेत. निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले. तिथे काय होते? पूर्वजांच्या नावावर अगियारी दिली होती. पूर्वज त्याची राख चाटून भुकेने नदीकाठी गेले. थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले. जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले. मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते. पण भोगेच्या घरी भाकरीही खायला नव्हती. हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली. अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले. भोगेचे घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे. भोगेचे घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे. संध्याकाळ झाली होती. भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही. त्यांनी आईला सांगितले, मला भूक लागली आहे. तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून भोगेची बायको म्हणाली, जा, कुंड अंगणात उलटे ठेवले आहे. जा, उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा. मुले तिथे पोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे. ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले. अंगणात आल्यानंतर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला. तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला. अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला, पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही. दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला. श्राद्धाच्या दिवशी भोग्याच्या पत्नीने 56 प्रकारचे पदार्थ बनविले. ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले, भोजन केले, दक्षिणा दिली.
सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ वहिनीला जेवण दिले. यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते.